राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरु ब्रह्मानंद स्वामी की जय. रुक्मिणी रमण गोविंदा. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं. येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. आज शनिवार दिनांक 16 डिसेंबर भाद्रपद चतुर्थी मार्गशीर्ष चतुर्थीचा मुहूर्त आणि आपला औचित्य आहे आपले परमपूज्य ब्रह्मलीन परमवंदनीय असे श्री गुरु थोरात महाराज यांचं चतुर्थ पुण्यस्मरण. आणि आजचा योग असा की न केवळ मार्गशीर्ष महिना हा भगवंताचे विभूती म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्यात माऊलींचा संजीवन समाधी सोहळा 727वा आणि त्यात अलंकापुरी शास्त्रसारखं ज्ञानक्षेत्र आणि पुण्यसलीला इंद्रायणी याच्या तीरावर श्री गुरु ज्ञानेश्वरांच्या कृपाछत्राखाली श्री गुरु साखरे महाराज आणि आपले श्री गुरु थोरात महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हा आपला नैमित्तिक असा कार्यक्रम नित्य आणि नैमित्तिक आपण नित्यकर्म करतो दररोज स्नान संध्या पूजा तसा हा एक नैमित्तिक म्हणजे पित्र करतो आपण तर्पण करतो त्या पद्धतीने शास्त्रामध्ये हे नैमित्तिक जे कर्म सांगितले ते जसं आपण आपल्या पितरांसाठी करतो तसं ब्रह्मलीन सद्गुरू माऊलींसाठी आपण ह्या पुण्यस्मरण सोहळा आणि त्यांनी जो ज्ञान सप्ताह हा 15 वर्षांपूर्वीपासून चालू केला आहे तो तसंच सतत चालू राहावा या उद्देशाने आपण यथामती हा कार्यक्रम करतो. आणि असं झालं की मला वाटतं की जेव्हा आपलं सुवर्णकार धर्मशाळेमध्ये होतं त्यावेळी मला वाटतं शेवटी माझं झालं होतं. आणि त्यानंतर हा आता योग हरिभक्त परायण गुरुबंधू विनायक महाराज निकोट यांनी मला आग्रह केला. आणि खरे तर माझी सेवा सुरुवातीची होती परंतु काही कारणामुळे ती मला पुढे ढकलावी लागली कारण ऑफिसचं काम असल्यामुळे ते जमलं नाही. परंतु असे असताना देखील आत्तापर्यंत श्रीगुरु मुखातून जी बोधवाक्य प्रवचन कीर्तन ऐकली त्याचं जे पण काही थोडंफार मला समजलं असेल त्याचा यथामती मी थोडंसं निरूपण करणार आहे. आता आपण दररोज देवपूजा अर्चा करतो एकट्याने बरोबर. आणि ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक असा आहे की हा वर्षातून एकदा येणारा आणि त्यात सामूहिकरित्या इथे कमीत कमी 200-400 लोकांचा हा समूह आहे. आणि फिजिक्समध्ये सांगितल्याप्रमाणे एखाद्याची वेवलेंथ जुळली तर तो एक रेझोनन्स तयार होतो. फ्रिक्वन्सी जुळली की रेझोनन्स तयार होतो. तसा आपल्या सर्वांच्या एकत्रित स्पंदनातून जो रेझोनन्स तयार होतो त्यांनी जो भगवंताला आळवण्यामध्ये जो एक आपल्याला आर्तता काल चिदंबरेश्वर महाराजांनी सांगितलं तो बॉइलिंग पॉईंट जाण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. कारण एकत्रित केल्याने निर्माण होणारी ऊर्जा आणि एकट्याने करणे याच्यामध्ये जमीन आणि आसमान याचा फरक आहे. तर हा असा दैव दुर्लभ योग आपल्याला आले आहे. प्रतिबंधका अभाव टाळून आपण आलोय म्हणजे बघा किती भाग्यवान आहे. महाराज सांगत असतात या परमार्थ मार्गामध्ये बरेच अभाव सांगितले. तर प्रतिबंधका अभाव तो नसला की आपल्याला तो योग आणि इच्छा तेथे मार्ग इच्छा असेल तर बरोबर आपल्याला मार्ग सापडतो. तर आज हा दैव दुर्लभ योगाचा पुरेपूर फायदा उचलण्यासाठी दृष्टादृष्ट विजय होवा विजय
ही एक छोटी म्हणजे माऊलींची एक ओवी नाही, एक शब्द म्हणजे एक प्रबंध आहे, बरोबर. तर त्यामुळे दृष्टादृष्ट होवावीची याच्यामध्ये एक थोडक्यात सारांश जे मी गुरु माऊलींच्या मुखातून ऐकलं ते थोडंसं विवेचन करण्याचा प्रयत्न करतो. आता आपण जमलोय, एक मी तुम्हाला सांगितलं एक रेझोनन्स. दुसरं असं की सज्जनांच्या संगतीने मोरोपंत नावाचे कमी होऊन गेले कोकणामध्ये, माहिती असेल. त्यांनी सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. आता याचं गंमत बघितली ना तुम्ही, ह्याच्यामध्ये अक्षरगण वृत्त आहे. जसं मराठी आणि संस्कृत याच्यामध्ये जे काव्यरचना झाल्यात त्याच्यामध्ये वेगवेगळे गण आणि वृत्त आहेत. शाळेत शिकलो असं काहींच्या लक्षात पण नसेल तर त्यातलं अक्षरगण वृत्तामधलं पृथ्वी हे नावाचं वृत्त आहे, ज्याच्यामध्ये लघु आणि गुरु असं कॉम्बिनेशन असतं. म्हणजे असं संरचनेतून आणि तो तोल सांभाळायचा असतो. त्याच्यामध्ये एक लघु म्हणजे काय, ऱ्हस्व, आणि गुरु म्हणजे दीर्घ, अशा ह्या संरचनेतून ते काव्य तयार होतं. तुम्ही बघितलं तर त्या डो पडो पडो, बरोबर, तो दीर्घ आहे शेवटी, म्हणजे ते व्हायलाच पाहिजे. सज्जन एकत्र आल्यानंतर ते काय करतात, काय काय चर्चा करतात, हरी विष्णू गोविंद या नावाचे नि प्रबंध, माझी आत्मचर्चा विशुद्ध उदंड गाठी. ते काही परमार्थ व्यावहारिक बाकी इकडे काय चाललंय, माझं काय चाललंय, हिने काय केलं, त्यांनी केलं, या चर्चा करत नाही. मग या चर्चा ऐकल्यानंतर सुजन वाक्य काय होतं, आपल्या कानी पडतं आणि काय होतं, विषय ना आवडायला लागतं. कारण ढाळे ढाळे माऊलीने सांगितलं, ढाळे ढाळे तो आपल्याला प्रयत्न करायला लागतो. एकदम जन्मजन्मांतरीचे आपल्या अंतःकरणावर जे संस्कार झाले प्रपंच सत्यत्वाचे ते जाण्यासाठी ढाळे ढाळे प्रयत्न. मग सुसंगती जितकी तुम्हाला करता येईल तितकी आपण करायला हवी. याच्यामध्ये मी आता कार्यक्रमाचं म्हणजे या माझ्या प्रवचनाचं हे सांगितलं की काय एक ध्येय आहे. दृष्टादृष्ट विजय व्हावेजी याच्यामध्ये पहिला शब्द आहे दृष्ट. दृष्ट म्हणजे दृष्ट अधिक अदृष्ट असं संधी आहे. त्यामध्ये दृष्ट म्हणजे अनुभूत, दृष्ट म्हणजे दिसणे, बरोबर, अनुभूतीला आलेलं किंवा पाहिलेलं, आणि अदृष्ट म्हणजे अनुभूतीला न आलेलं, अनुभूत नसणारं, न पाहिलेलं, न दिसलेलं, असे त्याचे अर्थ होतात. असे सरळ अर्थ आहेत. आणि दृश्य जे आहे ते अमर्त्यलोकी म्हणजे आपण जिवंत असताना इहलोकी असताना जे दिसतं ते, आणि अदृष्ट आहे ते म्हणजे पारत्रिक असतं, इहलोकी नाही, पारलौकिक परलौकिक, तसं त्याला म्हणून पारत्रिक असं म्हणतात. तर आपण जे आता संसार करतो त्याच्यामध्ये कोणतंही जे कर्म करतो, अर्थातच श्वासोश्वास हे देखील कर्म आहे, जेही कर्म करतो त्याचे दृष्ट आणि अदृष्ट अशी दोन फळं तुम्हाला मिळणारच, बरोबर. त्यामध्ये दृष्ट जे दिसतं आणि अदृष्ट जे दिसत नाही, मग ही दोन फळं मिळतात तर त्याच्या मागे काहीतरी त्याचे परिणाम पण होत असतील ना. कारण एव्हरी ॲक्शन इज रिॲक्शन हा सायन्सचा नियम आहे. तसा परमार्थामध्ये जर काही कर्म होत आहे तर त्याचा परिणाम पण होतात, किंवा कोणत्याही कर्मात दृष्ट आणि अदृष्ट याच्यासाठी काही कारणं असतातच, एवढं लक्षात ठेवायचं. उदाहरणार्थ तुम्ही जर सत्कृती केलं, चांगलं काम केलं तर तुमच्या मनाला काय होतं, समाधान प्राप्त होतो, आनंद होतो, बरोबर. आणि त्यातून काय निर्माण होतं, पुण्य निर्माण होतं, धर्म निर्माण होतो. ते जर तुम्ही असत कृत्य केलं तर काय होईल, थोडंसं चित्ताचा विक्षेप, मनाची चंचलता, असमाधान, कुठंतरी एखाद्या चोराने चोरी केली तर तो उजळ मातेने फिरतो का हो समाजामध्ये, त्याने चोरी केल्यानंतर कुठं ना कुठं तरी लपण्याची जागा शोधतो. ते त्याचं जे घाबाड आहे त्यांनी मिळवलेलं ते तो लपवण्याचा प्रयत्न करणार, आणि त्यामध्ये त्याला काय होणार, एक मानसिक दडपण असतं. पण पुढे जाऊन त्याचा दृष्ट परिणाम असा पण होतो की ते पकडला जातो, किंवा दुसरे त्याचे अदृष्ट परिणाम होतात, म्हणजे या इहलोकानंतर जे होणारे तसे परिणाम त्याला भोगावे लागतात. आता तुम्हाला या दृष्ट आणि अदृष्ट याचे जसं मी सांगितलं परिणाम असतात, बरोबर, पण त्याचे कारणं पण असतात. त्याच्यामागं काही कारणं आहेत दृष्ट आणि अदृष्ट कर्माचे. एक या कारणाच्या दृष्टीने एक जे आहे ते साधारण
आणि दुसरं आहे असाधारण. त्यापूर्वी मला एक दृष्टांत आठवला. विचारसागरमध्ये जर विचारसागराचं कोणी श्रवण करत असेल तरंग 6वा सृष्टिवाद ह्याच्यानंतर अधृत देव यांची एक गोष्ट आहे. त्यांना स्वप्न पडलं, कारण त्याचं विचारसागर म्हणजे काय, शिष्य आणि गुरुचा संवाद. जसं भगवद्गीता हा शिष्य आणि गुरुचा संवाद आहे, तसंच त्यामध्ये शिष्य विचारतो ह्या जगामध्ये अज्ञानी आहेत, ज्ञानी पण आहेत. ज्ञानी मुक्त आहेत, अज्ञानी बद्ध आहेत. तसेच संसारी पण आहेत, प्रपंच करणारे आहेत. काहींना सुख होतं, काहींना दुःख होतं. बरोबर, हा संसार असा चालू आहे. तुम्ही सांगता हा संसार अनित्य आहे, बरोबर, स्वप्नवत आहे. हा जर स्वप्नवत आहे तर स्वप्न किती काळ टिकतो आपलं? तुम्ही झोपल्यानंतर तुम्हाला स्वप्न पडतं, किती काळ टिकतं? जोपर्यंत तुम्हाला निद्रेतून जाग येत नाही तरी. असं डोळं उघडं ठेवून कोण स्वप्न बघतं का? नाही. म्हणजे स्वप्नाला एक काही घटिका आहे, एक काही काळ आहे. त्या अल्पकाळामध्ये ते स्वप्न टिकतं. मग जर ते अल्पकाळ आहे तर मी कशाला श्रवण हे सगळं साधनं करू, मोक्षाची इच्छा का करू? जर ते नाहीच आहे तर ते मी का करू? कारण असं आहे, ब्रह्मचैतन्याला अविद्येमुळं वेगवेगळे परिणाम भासतात. त्याला आपण विवर्त म्हणतो, बरोबर. ते बद्ध असणारं चैतन्य आपल्याला अबद्ध असणारं चैतन्य आपल्याला बद्ध वाटतं. त्याला कोणताही पाप किंवा पुण्याने ते लिप्त होत नाही. म्हणजे दुष्ट अदुष्ट कर्माचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही, बरोबर. मग पुढे गुरूंनी त्यांना हे समजून सांगताना एक त्यात पूर्ण विवेचन करत नाही मी, एवढा वेळ नाही. सांगताना एक अधूरसेनाची एक देवाची एक स्वप्न सांगितलं त्याला, की असा एक देव होता, अधृत देव म्हणून. त्याला स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये त्यांनी 4 भाग बघितले. त्यातला पहिला भाग होता की त्यांनी त्याचा शरीराचं अमंगलत्व पाहिलं. दुसऱ्या भागात त्यांनी नरकामध्ये होणारे जे वेदना त्या पाहिल्या. तिसऱ्या भागामध्ये त्यांनी स्वर्गामध्ये होणारे सुखोपभोग पाहिले. आणि चौथ्या भागामध्ये त्यांनी भरतखंड म्हणजे काय, आपला देश, पृथ्वीवर होणारे काही घटना पाहिल्या. पहिल्या भागामध्ये तो काय पाहतोय, जेव्हा त्यांनी त्याचं शरीर एकदम असं मलिन बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांनी काय पाहिलं, अस्थि, मज्जा, रुधिर, त्वचा, त्याच्यामधलं मांस, मेद, बरोबर, आणि वीर्य, हे सगळं त्याच्या तोंडात होतं. असं त्यांनी पाहिलं आणि त्याला फार किळस वाटली. तर अशानंतर त्यांनी त्याच्या पुढं गेला. त्याच्या पुढं नरकामध्ये त्यांनी काय पाहिलं, तर त्याने जाता जाता असं पाहिलं की भयंकर अशी श्वापदं आहेत त्याच्यामध्ये, बरोबर, आणि भयंकर हिंस्र पाणी, आणि कधी त्याच्यावर झडप घालतील म्हणजे अशी वकवलेल्या नजरेने बघू की त्याला मारूनच टाकायचं. पुढं जातोय तर बघतोय तर असेच भयानक दुसरे प्राणी बांधून ठेवलेले आहेत. त्याला यमदंडाने यमदूत फटके देत आहेत गरम गरम. काही तर प्राणी असे कुंडामध्ये रक्ताच्या पडलेले आहेत आणि वेदनेने विवळत आहेत. अशाही पुढं जाऊन त्यांनी असं पाहिलं की काही लोक असं तापत्या वाळूतून चाललेत आणि यमदूत त्याला तापत्या दंडाने फटके देत आहेत. आणि हे तर त्यांनी स्वतः पण अनुभवलं की ह्याला पण ते होतंय, असं त्यांनी ते स्वतः पाहिलं. त्याच्यानंतर मग अशी वेळ आहे. तिसऱ्या भागात त्यांनी असं पाहिलं की असं फार दिव्य असा लोक आहे, त्याच्यामध्ये स्वर्गामध्ये देव बसलेत. त्यांचं असं दिव्य शरीर, तेज, अमृतपानामुळे त्यांचे क्षुधा आणि तृषा ह्याच्या पीडाच नाही आहेत त्यांना, आणि त्यामुळे त्याचं तेज असं दिव्य शोभतं आहे. त्यांचं करमणूक करण्यासाठी वेगवेगळ्या अप्सरा आहेत. त्या अप्सरांबरोबर ते नृत्य करतायत. अप्सरा नृत्य करतायत, त्याच्याबरोबर ते रमामावून इतरत्र फिरतायत. त्यावेळी ह्यांनी असं पाहिलं की हा देखील त्यांच्याबरोबर अप्सरांबरोबर फिरतोय, कुठंतरी रममाण होतोय. आणि अशी एक वेळ आली की ते संपल्यानंतर डायरेक्टली तो मलमूत्राच्या कुंडात येऊन पडला. आणि नंतर त्यांनी पुढं असं पाहिलं की ईश्वर देव आहे, जो अधिपती आहे सगळ्या त्याचा जागेचा वनाचा, तो उभा आहे आणि तो त्याच्या बाजूने सगळे त्याचे सेवक हात जोडून उभे. काही सेवकांना तो दयाळू वाटतो. कोणाला दयाळू वाटणार? आता मी तुम्हाला सांगतो, दुष्ट जे अनुकूल असतं तर त्यांना तो दयाळू वाटतो, कारण त्यांच्यावर चांगलं झालेलं आहे. ज्यांच्यावर वाईट झाले त्यांना तो क्रूर वाटतो. असं त्याच्या पुढं जाऊन असं पाहिलं त्यांनी की भरतखंड. त्यांनी सांगितलं की नदी तीरी काही ब्राह्मण स्नान संध्या असं काहीतरी करतायत. काही विद्यार्थी आपल्या गुरूंकडे अध्यापन करत आहेत, गुरु शिष्य. त्याच्यानंतर कुठे यज्ञ कृत्य चालू आहे. असे चांगले त्यांनी
सत्कृत्य असलेले विधी पाहिले. आणि त्याच्यानंतर त्यांनी असं पाहिले की हा जो ईश्वरदेव जो अधिपती आहे सगळ्याचा, त्याच्या तोंडातूनच सगळं बीज आहेत आणि ते बाहेर पडत आहेत. आणि त्या बीजांना हाच पोचतोय, हा पाणी देतोय आणि ती बीजं उगवत आहेत. ती उगवल्यानंतर ह्याच्या तोंडातल्या निघालेल्या अग्नीमुळं ती जळत आहेत. म्हणजे तोच उत्पत्ती स्थिती नाश असं त्याला ज्यावेळी वाटलं, म्हणजे तो पुरता भांबावला. आता ह्याच्यातून बाहेर तो सतत फिरतोय, ते सगळं होतं आहे आणि अजून बाहेर कसं पडायचं. म्हणून शेवटी त्यांनी सांगितलं मला या चांडळ स्थितीमधून बाहेर काढा. म्हणजे त्याला कळलं की जसं स्वप्नमध्ये प्रपंच मिथ्या वाटतो, ब्रह्मवाक्य उपदेशाने मला ते माझं नष्ट करा. म्हणजे काय, हे जे भासवत वाटणारं आहे ते गुरूंच्या ब्रह्मवाक्य उपदेशाने नष्ट होतं. जसं त्याला स्वप्नात भासलं ना ते, तसे जे प्रत्यक्ष चालू आहे, बरोबर. ते काय आहे, मी तुम्हाला याच्यासाठी दृष्टांत सांगितला की हा दृष्ट आणि अदृष्ट हे त्यांनी आत्ता जे पाहिलं ते काय पाहिलं, पारत्रिक बघितलं, म्हणजे अदृष्ट पाहिलं, दृष्ट नाही. दृष्ट तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय होतं काय नाही. या अदृष्टामध्ये त्यांनी हे सगळं, हे पारत्रिक याचं हे सांगण्यासाठी मी हा दृष्टांत सांगितला. आता याचा कथेशी काही संबंध नाही, म्हणजे दृष्टादृष्ट होय. तर मी सांगत होतो की प्रत्येक ह्या अदृष्ट अदृष्ट एक तुमचे साधारण आणि असाधारण कारण असतं. साधारण कारणामध्ये ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर प्रयत्न, ईश्वर ज्ञान, प्रागभाव, प्रध्वंसाभाव, प्रतिबंधका अभाव अशा वेगवेगळ्या 9 सामग्री लागतात. तेव्हा ते त्याचे ह्या कारणांमुळे ते दृष्ट आणि अदृष्ट तुम्हाला कर्मफळ मिळतं. आणि त्याच्याचबरोबर त्याचे परत असाधारण असं आहे. आणि त्याच्यामध्ये पण दृष्ट आणि अदृष्ट असे वेगवेगळे प्रकार आहेत, बरं का. असाधारणमध्ये माणसाची विद्वत्ता, म्हणजे तुम्हाला जी प्रारब्धाने लाभलेली विद्वत्ता ती, पुरुषेच्छा, पुरुष ज्ञान, तसंच तुम्हाला असं जे अलौकिक सामर्थ्य भेटलेलं असतं. त्यानंतर तुम्हाला मार्गदर्शन करणारे असतात जे तुमचे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरु. अलौकिक सामर्थ्य म्हणजे कसे माहिती आहे का, शंकराचार्यांसारखे महाराजांनी त्यांनी सांगितलं 5व्या वर्षी त्यांनी अध्ययन सुरू केलं, 8व्या वर्षी सगळं शास्त्राध्ययन संपून, वेदशास्त्र 18 पूर्ण, 6 शाही शास्त्र, वेद सगळं संपून त्यांनी संन्यास घेतला. म्हणजे संसाराला कंटाळून नाही, स्वइच्छेने. म्हणजे असे अलौकिक त्याचे जे दुष्ट आणि अदृष्ट त्याचे हे असाधारण त्याचं परिणामाचं कारण झालं. आता मनुष्य स्वभाव असा आहे, प्रायः जे तुम्हाला पटकन, म्हणजे भ्रमयुक्त ज्ञानाने जे तुम्हाला कळतं ना, पटकन, सुपरफिशियल म्हणतो आपण त्याला, भ्रमयुक्त ज्ञानाने जे कळतं ना ते त्याला पटकन तो कॅप्चर करतो, त्याला ते अचूक वाटतं. आणि जे विचार करून ज्ञानाने जे झालेलं असतं त्याच्यावर तो पटकन विश्वास ठेवत नाही आणि तो करत पण नाही, कारण तेवढे तो कष्ट करत नाही. पटकन विश्वास ठेवायला कष्ट लागत नाहीत ना, तर तो पटकन करतो, सहज अनुकूल असतं. माऊली म्हणतात दुष्टाची ये जोडी, लागे भांडवला न सुटे कवडी, जेथ सर्वस्व हानी तेथ पोडी वेत तिगा. म्हणजे काय की याचा आशय असा की दृष्ट आणि अदृष्ट याचे धर्म, म्हणजे धर्माने केलेले दृष्ट आणि अदृष्ट कर्माचे हितकर लाभ होतात, बरोबर. पण तो तिथं 1 रुपया पण 1 कवडीही खर्च करत नाही. पण अहितकारक असेल त्याच्यासाठी मात्र तो कोट्यवधी रुपये खर्च करतो. तुम्ही पाहाल आता आपले पूर्वीचे गृहमंत्री होऊन गेले पाटील, काय ना, आर पाटील. आर पाटलांनी सगळे डान्स बार बंद केले, माहिती असेल सगळं, बरोबर. गुटखा बंदी, डान्स बार, बरेच चांगले काम. त्यावेळी तेलगी, त्याच्या आधी तेलगी म्हणून होता, त्याचं स्टॅम्पचं फार मोठं कांड झालं. त्यांनी डुप्लिकेट स्टॅम्प पेपर बनवून कोट्यावधी रुपये कमवले. मुंबईतल्या एका डान्स बारमध्ये रात्रीचा त्याच्यात किती समाधान मिळतो, त्यात थोड्याशा समाधानाने त्यांनी किती पैसे खर्च करतो, कोट्यवधी. आणि झाला त्याचा दुष्ट आणि अदृष्ट दोन्ही परिणाम मिळाले. दृष्ट परिणाम असा की लोकांच्या लक्षात आले की हा माणूस कोण आहे की एवढे पैसे उडवतोय. कारण असा इथे एवढे श्रीमंत लोक आहेत, त्यातला हा माणूस एका वेळेला एवढे पैसे मिळतो, म्हणजे काहीतरी गोड. आणि ती संशयाची सुरी फुरल्यानंतर ते सगळं ते उघडकीस आलं. सांगण्याचं तात्पर्य असं की दृष्ट चांगले परिणामासाठी माणूस प्रयत्न करत नाही, परंतु अहितकारक असेल त्यासाठी कोट्यावधी रुपये करते. याच्यासाठी एक छान सुभाषितकार सांगतात
पुण्यस्य फलम इच्छन्ति, पुण्यस्य फलम इच्छन्ति, बरं. पुण्यम पुण्यम नेच्छन्ति मानवाः, पापस्य फलम नेच्छन्ति, पापम कुर्वन्ति मानवा. म्हणजे पुण्याचं फल पाहिजे मला, पण पुण्य नाही करायचं. म्हणजे पुण्य सदृश कर्तव्य करायचं नाही, पण मला पुण्याचं फळ पाहिजे. पापाचं फळ नको, पण पाप करायला मी तत्पर आहे. आता याविषयी कोणाच्याही मनात अशी शंका येईल की बाबा मानवाला असं का, म्हणजे असं का बरं होतं की त्याला माहिती आहे की हे लॉंग टर्म याचा फायदा नाही, शॉर्ट टर्म लॉंग टर्म आपण म्हणतो ना, तसा दीर्घ काळामध्ये त्याला काही फायदा नाही. प्रदीर्घ काळासाठी कोण थांबायला तयार नाही. कारण असं होतं की सत्कृती करण्यासाठी सुरुवातीला थोडेसे कष्ट करावे लागतात आणि त्याचं जे फळ मिळतं ते फार परिणामकारक आणि हितकारक असतं आणि ते दीर्घकाळ टिकणारं असतं. म्हणजे जसं तुम्हाला मोक्ष मिळण्यापर्यंत, सायुज्य मुक्ती मिळण्यापर्यंत ते फळ असतं, बरोबर. आणि असत्कृती हे अस्वाभाविक आहे. कारण माणसाला जे सोपं वाटतं ते तो पहिलं करतो. स्वाभाविक प्रवृत्तीच ते अनुसरून असल्यामुळे ते तो करतो. त्यामुळे असे करण्यात लोकांची आजकाल प्रवृत्ती अधिक असते आणि ते त्यांना करण्यास सुलभ पण वाटतं, बरोबर. का? कारण त्यांची ती स्वाभाविक प्रवृत्ती आहे. तर मला सांगा ना की तुम्हाला एखाद्यानी, आता शाळेमध्ये मुलं असतात, सिगारेट वगैरे पितात, एखादा पितो, आता दुसऱ्याला दिली तर त्याला ती घेण्यामध्ये तो 4 वेळा विचार करत नाही. का? कारण त्याच्यावरती तसे संस्कार पण नसतात आणि माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती की जे इझिली भेटतं, जे त्याचा तो विचार करत नाही, ते त्याला प्रवृत्तीला अनुकूल असतं, तो करून टाकतो. आणि त्याच्यामधून काय होतं, थोड्या वेळासाठी ती मजा झाली, आयुष्यभरासाठी तो कॅन्सरला जन्म देऊन जातो. म्हणजे हे का करतो मानव, तर त्याच्या स्वाभाविक प्रवृत्तीनुसार. आता इथं काय आहे, माऊली म्हणतात विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, बरोबर. विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय ते गोडू जीवाशी झाला. कारण ते विषय तरी कशी असतात, गृहिणीचे मृगजळ. बोर बघितलंय का, लाल लाल तुटूक असते, किती अट्रॅक्टिव्ह असते. आपल्याला वाटतं की पटकन, कारण घेतले की डायरेक्ट तोंडात टाकलं की त्याचं ते वरचं आकर्षक असतं. आपल्याला वाटतं ह्याला काही कष्ट नाही, तोंडात टाकल्यानंतर ते खाल्लं की नाही खाल्लं हे पण कळत नाही आपल्याला, आणि आतमध्ये किडे बिडे ते किती असतात ते पण कळून येत नाही. तेच नारळाकडे बघा, नारळ बाहेरून कठीण वृक्ष असा वाटतो, अरे फोडायला लागेल, त्याला फोडल्यानंतर आपल्या हाताला चरे पडतील किंवा लागेल, बरोबर. पण आतमध्ये काय, मधुर घर आणि मधुर पाणी, जे आपल्या शरीरासाठी इतकं आहे, परंतु ते काय आहे, कष्टदायक आहे. कष्टदायक असल्यामुळे माणूस ते त्याकडे जात नाही. खलारा धावे पाणी, पाणी कुठं धावतं, खलारा म्हणजे उताराला. कारण स्वाभाविक आहे, ते फार स्वाभाविक आहे. पृथ्वीच्या कोणत्याही तुम्ही ठिकाणी गेला, आपल्या देशामध्ये 2 आहेत, पश्चिम आणि पूर्व घाट. आणि पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी. काही नद्या पश्चिम समुद्र तटाला मिळतात, काही पूर्व समुद्र तटाला मिळतात, कारण तो उतार तसा आहे. असं आपण कधी बघितलं का की खाली मैदानावरून मध्ये नर वाहतो, आणले तर तुम्ही काही पंप लावून त्या पाण्याला वर नेत नाही, तोपर्यंत स्वाभाविक प्रवृत्ती काय, उत्तराला जाऊ नये. त्यामुळे हे सर्व आवडीचे विषय होऊन बसतात, कारण ते स्वाभाविक आहे, ते माणसाला करायला कष्ट लागत नाही. प्रारंभी एकदम स्वाभाविक आहे. आपण आता पाहिलं काही वर्षापूर्वी ते चिट फंड वगैरे येत होते, 1-2 महिन्यात त्याचे डबल रिटर्न मिळायचे आणि ते बँकेत ठेवलं 8-8 वर्षांनी डबल होतात, बरोबर. मग ते कोणाचे ना कोणाचे ते रिझल्ट दाखवायचे की बाबा तुला मिळाले, ह्याला नाही मिळाले, असं करून ते एखाद्याला पहिला भ्रमास पाडतात, बरोबर. कारण तो विषयच असा आहे की तो तुम्हाला भरीच पाडतो, पडीपाडू. आणि मग माणूस काय करतो, त्या छोट्याशा सुरुवातीच्या लोभाच्या आशेने ते सगळंच गमावून बसतो. परंतु तेच जर त्यांनी साधू संतांच्या वाक्यावर विश्वास ठेवला किंवा सद्गुरूला शरण गेले, ईश्वर भजन केलं, बरोबर, हे सगळं साधनांचा उपयोग केला, तर काय होईल, सुरुवातीला थोडे कष्ट आहेत, परंतु त्याला आयुष्य, म्हणजे आयुष्यामधून पण निवृत्त होण्याचा लाभ आहे. कारण आपल्या अंतःकरणावर जे संस्कार झालेत ना, ते कित्येक जन्मांचे आपल्याला माहीत नाही, फक्त भगवंताला माहिती आहे. भगवंताला माहिती आहे त्याचे किती जन्म झाले आणि किती अवतार झालेत, आणि आपले किती झालेत आणि आपले किती व्हायचे जावे, हे कोणाला माहिती, फक्त भगवंताला, चैतन्याला.
त्यामुळे थोडक्यात काय तर पुण्याचे सत्कृत्याचे फळ हे दीर्घकाळ टिकणारे असते. पापाचे फळ सुरुवातीला गोड हितकारक वाटतं, पण नंतर बचनागाची उपमा माऊलींनी बऱ्याच वेळा दिली. त्याचं विष कसं पहिला गोड लागतं, गोड लागतं म्हणून तुम्ही खाल्लं तर काय होणार आहे, मरणार. म्हणून असं नाही की ते सुरुवातीला गोड लागतं म्हणून तुम्ही लगेच ते खायचं आणि मरायचं. त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, सत्संगी. आता हे असं तर मी आता प्रवचन करतो तसं 30 वर्षापूर्वी पहिल्यांदा योग आला. गुरु महाराजांनी मला एक पुण्यामध्ये महापौर आले होते, म्हणजे पूर्वनियोजित होतं की माहीत नाही, पण नंतर अचानक असं ठरलं की विद्यार्थी इथे शिकत आहेत, तर त्यांनी काय शिकलं आहे याचं थोडंसं त्यांच्यासमोर आपण एक नमुना दाखवू म्हणून त्यातले 1-2 विद्यार्थी त्यांनी निवडले. आणि पटकन कोण पाठ करणार, बरोबर, तर ज्याची स्मरणशक्ती चांगली त्याची. त्यामुळे मला वाटतं गुरुजींनी मला निवडलं आणि त्यांनी सांगितलं की अज्ञकर्ता मनुष्य. आता त्यावेळी असं होतं की आपण शब्द परिचयाला सुरुवात झाली होती, शब्दाच्या अर्थाकडे आपण गेलो. अजूनही आपलं तो प्रवास चालू आहे शब्द अर्थाकडे. हा शब्द रूपता प्राप्त व्हायला अजून किती वेळ आहे माहीत नाही, पण आपण प्रयत्न करतो. शब्दची ओळख होत होती त्यावेळी, पण बुद्धी तीव्र होती. प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीये नार्जितम धनम, तृतीये चतुर्थे किम करिष्यति. म्हणजे पहिल्या 25 वर्षामध्ये माणसाने विद्या घ्यावी. का? कारण त्या 25 वर्षामध्ये त्याची बुद्धी तीव्र असते, बरोबर. दुसऱ्या 25 वर्षामध्ये त्या बुद्धींनी त्यांनी जी त्याला योग्यता आली असते त्या योग्यतेवर त्यांनी जर धन कमवलं तर ठीक आहे, नाहीतर नंतर कधी करणार. त्याच्यात रिटायर झाल्यावर धन कमवू नाही शकत. त्याच्यानंतर तो रिटायर होतो, रिटायरनंतर त्यांनी फक्त पुण्यसंचय. याचा अर्थ असा नाही की त्यांनी त्याच्या आधी पुण्यसंचय करतात. सांगण्याचा इत्यर्थ असा की त्यावेळी जी शक्ती असते ते तुम्ही करू शकता, त्यावेळी ते केलं पाहिजे, बरोबर. तर त्यावेळी ती शक्ती होती आणि त्यामुळं झालं असं की मग मी पटकन पाठ केलं आणि त्याने ते फार चकित झाले. म्हणजे माझे सद्गुरू माऊली पण चकित झाले की कसं काय बरं मुलांना एवढं येतं. आता ती स्मरणशक्तीची किमया होती आणि माऊलींचा आशीर्वाद आणि सद्गुरूंचा पाठिंबा ह्यानी ते शक्य झालं. एवढा मोठा वेदांत कसं काय सांगतो एवढंशा लहान मुलगा, तर ते का फक्त शब्द ओळख होती. तर त्याच्यात एवढं शब्द जर आपल्याला शब्दाच्या अर्थाकडे आपण गेलो तर काय होईल आणि त्याची शब्दरूपता प्राप्त झाली. म्हणजे हे जे लाभकारक परिणाम आहेत ना ते काय आहेत, ते फार दीर्घकाळ टिकणार आहेत, पण त्याला वेळ लागतो, बरोबर. कोणतीही गोष्ट चांगली होण्यासाठी त्याला तो वेळ द्यावा लागतो. थोडक्यात काय तर ह्या ओवीचा विचार करताना जे लोक स्वधर्मानुष्ठान करून ईश्वर भजन करतील आणि आपले सद्गुरू जे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू आहे त्यांच्या मतानुसार किंवा त्यांनी केलेल्या उपदेशानुसार जर वागतील तर आणि तरच त्यांचं कल्याण होईल आणि त्यांचं सुखप्राप्ती होईल आणि दुःखाचं निवारण. दुःखाला जागाच नाही राहणार, म्हणजे निवारण करण्याचा प्रश्नच येत नाहीत. मागे पुढे उभा राहायचा सांभाळता आलियाकात निरावा, हे सगळ्या आपले दुष्टपरिणाम आपल्याला आयुष्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना येतात. जे पण साधक आहेत त्यांना येतात, बरोबर आहे, सगळ्यांना अनुभव येतात छोटे मोठे, याच्यात काही सांगण्याचे. पण अदृष्ट परिणाम आपल्याला माहिती आहेत का? अदृष्ट परिणाम त्या बॉइलिंग पॉईंटला आपल्याला जायचं आहे. तर तात्पर्य असं आहे की त्या तिथे जाण्यासाठी दुष्टादुष्ट व्हावेची सुखप्राप्ती व्हावी असं माऊली भगवंताकडे प्रार्थना करतात. असं आहे, ह्या जगामध्ये प्राणी आहेत, मनुष्य आहे, दगडधोंडे. माऊली म्हणतात तैसे माझे भक्तिविन तसे जळो जे जियालेपण. अशा पृथ्वीवर पाशानं नाही तर काही दगडधोंडे काही कमी आहेत का? माझे भक्तिविन जे जिणे आहे ना तुमचं ते जळो, नाहीतर पृथ्वीवर तसेही दगडधोंडे खूप आहेत. आणि असेही किती प्राणी आहेत. काल तो एक माणूस बघितला तुम्ही, तो नशेत त्याला त्या ह्याचं भांडण नाही की आपण कुठं आलो काय, तो डायरेक्ट आतमध्ये. असे कितीतरी प्राणी आहेत, बरोबर. मग आपल्यात आणि त्याच्यात फरक काय? म्हणून माऊलींनी सांगितल्याप्रमाणे आणि गुरूंच्या उपदेशाप्रमाणे, सद्गुरू माऊलींच्या उपदेशाप्रमाणे, कारण सद्गुरू माऊली कसे आहेत माहिती आहे का? हिसाब नीती वाचली आहे का आपण? हिसाब नीतीमध्ये सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये प्राण्यांचं रूपक आहे. म्हणजे सिंह हा वनराजा असतो जंगलाचा, त्याच्यानंतर लांडगा हा लबाड असतो, कोल्हा चतुर असतो. त्यांनी गोष्टी अशा बनवल्यात ना की ते रूपकामध्ये प्रत्येक प्राण्याला एक स्वभाव वैशिष्ट्य दिले, बरोबर.
त्या स्वभावगोष्टीप्रमाणे ते प्रत्येक प्राणी आपापली एक भूमिका आहे ते करतात. त्याच्यामध्ये माऊली सांगतात एके ठिकाणी की सिंह ज्यावेळी एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये कोल्ह्याची वनराज असतो तो इतका त्याच्या भीतीमुळे इतका त्रास होतो वनातल्या सगळ्या प्राण्यांना. तर कोल्हा असतो तो कोल्हा काय करतो, सगळे प्राणी येतात जमतात की काय करायचं. तर कोल्हा असतो माझ्याकडे एक उपाय आहे. तो म्हणतो काय उपाय. तो म्हटलं तुम्ही बघा उद्या त्या सुन्याला जर संपायचं असेल तर तुझ्याकडे काय ताकद आहे रे, तुझ्या त्या एका डरकाळीने तू उडून जाशील, तू काय राहणार आहेस कुठं, तू काय करणार आहे. तर तो कोल्हा म्हणतो की ठीक आहे बघू. दुसऱ्या दिवशी तो लांबून सिंहाला लाल करतो की जवळ यायच्या आधी सिंह डरकाळी फोडतो. सिंह डरकाळी फोडल्यानंतर कोल्हा घाबरतो. घाबरल्यावर म्हणतो की मी तुमच्या भल्यासाठी आलो, मला तुम्हाला एक सांगायचं आहे. म्हणतो काय. म्हणतो ह्या वनामध्ये अजून एक राजा आला आहे जो तुम्हाला ललकारणार आहे आणि तुमचं स्थान धोक्यामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही काहीही करा आणि त्याला तुम्ही या वनामधून घालवा. तुम्ही आमचे छान, आम्हाला तुम्ही आवडता, तुम्ही आमचे राजे आहात आणि तुम्ही या वनामधून त्याला घालवलं तर तुम्ही कायमस्वरूपी आमचे राजे राहाल, असं ते म्हणतात. म्हणून तो सिंहाला घेऊन जातो विहिरीपाशी. मग तो कुठे आहे तर चल दाखवतो तुला. त्या विहिरीच्या कॉर्नरला घेऊन जातो आणि तिथं सिंहाला उभं करतो. म्हणतो कुठे आहे बघा आतमध्ये. बघितल्यानंतर सिंह आतमध्ये बघतो तर त्याला त्याचं प्रतिबिंब दिसतं, बरोबर. आणि प्रतिबिंब दिसल्यानंतर तो डरकाळी बघतो, पण डरकाळीचा प्रतिध्वनी येतो. त्याला असं वाटतं की तो खालचा सिंहच त्याला ललकारतोय आणि म्हणून तो उडी घालतो आणि सिंह संपतो. तसं सिंह वा घालून आता म्हणजे आणि सिंहने उडी घालायच्या आधीच आपल्या गुरूंनी, जसं आपण सिंह आहे या संसारामध्ये, आपण अशा कोणत्या तरी भवसमुद्रात बुडण्याच्या आधीच आपल्या बखोट्याला धरून त्यांनी धरले, वर काढलं नाही तर केवळ कानाला धरून परमार्थ मार्गाला लावले. म्हणून त्यांचे हे अनंत उपकार आपण फेडूच शकत नाही. पण परंतु कमीत कमी त्यांच्या पूर्णस्मरणाच्या निमित्ताने आपल्याला गरज असते. त्या दिवशी महाराजांनी कीर्तनात सांगितलं आपल्याला गरज आहे की आपण त्यांचं नाव घ्यायचं, त्यांना काही गरज नाही, ते मुक्त आहेत. मग ते घेतल्याने तरी कमीत कमी आपली ब्रह्मबुद्धी आणि जी जिज्ञासा ती कायम राहील. मुमुक्षुत्वामधून आपण पुढच्या स्थितीला जाऊ आणि मुक्त होऊ. एवढं सांगून मी माझं निरूपण संपवतो. न्यूनते पुरते अधिकते सरते तरी करून घ्यावे तुमते ही विनवी सलगीची. कारण काय आहे की आपल्याला हे आपण शिकतोय, जे वाचतोय, हे बोलणं चार लोकांच्या समोर ही फार मोठी गोष्ट आहे. कारण काही गोष्टी कधी कधी आपण काय विचार केलेला असतो. आता ही वय नाही की मी जसं मी सांगितलं अज्ञकर्ता मनुष्य, मी पटापट अज्ञ म्हणल्याने लिंग द्यायची, स्थूल द्यायची, हे पटापट बोललो. कारण तीच म्हणा आता जे जसं चिदंबरेश्वर महाराज तुम्हाला दिसलं पाहिजे डोळ्यासोबत, ते असं समजलं तर दिसतं, पाठ केलं तर दिसणार नाही, समजलं तर दिसतं. ते होण्यासाठी आपण एक सुरुवात करतो. मग आपल्याला बरेच काय अनुभव आठवतात, मग आपण त्या पद्धतीने जातो आणि मग ते त्या पद्धतीने त्याचा शेवट होतो. तो विरणीचा त्यांना जो शेवट करायचा आहे, त्यांना पण वाटतं मी असं काहीतरी सांगावं. पण ह्याच्यामध्ये ह्या व्यासपीठावर बसल्यानंतर माऊली जी तुमच्याकडून बोलून घेईल ना, म्हणजे माऊली म्हणतात ना की मला वाटतं 9व्या अध्यायातच सांगतात, ना तरी बालक बोबडा बोली का वाकडा विचुकी पावली चोज करून माऊली इझे देवी. तसं तुम्ही सगळे माऊली आहात आणि चोज करून माझे बोबडे बोल हे चांगले मानून घ्या अशी मी आशा करतो. कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरनाथ भगवान की जय. सद्गुरु साखरे महाराज की जय. श्री थोरात महाराज की जय. सब संतन की. बजरंग बली.